Hello students, in the last video lecture we discussed the brainstorming activities of the poem Indian Weavers written by Sarojini Naidu. In this video lecture let us complete the remaining activities. Activity number 3, question number 1. Pick out the rhyming words from the poem. कवितेतील यमक शब्द निवडा. Rhyming words are the words that have the same ending sound. You can see in the first stanza, day, gay, wild, child. In the second stanza, night, bright, green, queen. And in the third stanza, steel, chill, cloud, shroud. Next activity, give antonyms and synonyms of the following and make sentences of your own. तर इथे तुम्ही टेबल पाहू शकता. वर्ड, अँटोनिम्स, सेंटेन्स, सिनोनिम्स आणि सेंटेन्स. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आणि सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. आता वर्डमध्ये दिलेला आहे न्यू. न्यूचा विरुद्धार्थी शब्द ओल्ड, एक्झिस्टिंग, ओल्ड फॅशन्ड आणि स्टिल. त्याचा समानार्थी शब्द न्यूला समानार्थी शब्द फ्रेश, ओरिजिनल, क्रिएटिव्ह. त्याच्यानंतर ब्राईट. ब्राईटचा विरुद्धार्थी शब्द डल, डेड, मडी, स्टुपिड, स्लो, चिअरलेस, जॉयलेस. त्याच्यानंतर ब्राईटचा समानार्थी शब्द शायनिंग, ब्रिलियंट, ल्युमिनस, क्लेव्हर, हॅपी, जॉयस, चिअरफुल. नेक्स्ट वर्ड आहे डेड. डेड मीन्स नो लॉंगर अलाइव. डेड अपोजिट अलाइव, ॲक्टिव्ह, ॲनिमेट अँड कंटिन्युइंग. डेडला समानार्थी शब्द अस्लीप, लाईफलेस, कोल्ड, डिपार्टेड, डिसीज्ड. नेक्स्ट आहे स्टील. स्टील म्हणजे शांत, स्तब्ध आणि स्थिर. स्टीलला विरुद्धार्थी शब्द ब्रोकन, चॅलेंजेबल, अनफिक्स्ड, व्हेरिएबल, मूव्हिंग. स्टीलला समानार्थी शब्द क्वायट, नॉइजलेस, हश्ड. नेक्स्ट शब्द आहे वाईल्ड. वाईल्ड म्हणजे जंगली, रानटी, असंस्कृत. त्यालाच अपोजिट वर्ड आहे टेम, नॅचरल, जेंटल, रिअलिस्टिक. वाईल्डचा समानार्थी अनटेम्ड, अनब्रोकन, अनकल्टिवेटेड. नेक्स्ट आहे फॉल. फॉल अपोजिट राईज, असेंड, मूव, अपवर्ड, गो अप, सोअर, लिफ्ट ऑफ. फॉल म्हणजे पडणे, कोसळणे, उतरणे. त्याला समानार्थी शब्द आहे ड्रॉप, ड्रॉप डाऊन, गो डाऊन, डिसेंट, राईज, डिक्लाइन आणि रिडक्शन. त्यानंतर लास्ट शब्द आहे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे बालक. चाइल्डला अपोजिट वर्ड आहे ग्रोनअप, ॲडल्ट. चाइल्डला समानार्थी शब्द इन्फॅन्ट, न्यूबॉर्न, बेबी, यंग वन, लिटिल वन आणि यंगस्टर. तुम्हाला मी सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सांगितले आहे. त्याचे तुम्हाला वाक्यात उपयोग करायचे आहेत. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स, अटायर, ड्रेस. अटायर म्हणजेच पोशाख. हे तिन्ही सारखे शब्द आहेत, क्लोथ्स, अटायर आणि ड्रेस. यासाठी आता कोणते कोणते शब्द वापरले आहेत? बेल्ट, कोट, जॅकेट, जीन्स, पैजामाज, पॅन्ट्स, रेनकोट्स, स्कार्फ, शर्ट, सॉक्स, स्वेटर, गारमेंट आणि असे कितीतरी शब्द आपण या पोशाखासाठी वापरू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी 4. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फिगर ऑफ स्पीच आणि लाईन. आपल्याला पोएममधल्या लाईन इथे सांगायच्या आहेत. फिगर ऑफ स्पीच आहेत सिमिली, इमेजरी, मेटॅफर, alliteration. First, simile. A simile is a figure of speech.
that compares two different things using the words like or as. The purpose of a simile is to help describe one thing by comparing it to another thing that is perhaps seemingly unrelated. म्हणजे सिमिली हा असा अलंकार आहे ज्यामध्ये दोन भिन्न गोष्टींची तुलना करण्यासाठी लाईक आणि ॲज या शब्दांचा वापर केला जातो. उदाहरणं पाहूयात. फर्स्ट स्टांझामध्ये ब्लू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाईल्ड. The color of the garment has been directly compared to the blue wing of a halcyon with the use of the word as. म्हणून इथे figure of speech आहे simile. In the second stanza, like the plumes of a peacock, purple and green. इथे सुद्धा simile figure of speech आहे. The bright garment has been directly compared to the purple and green plumes of a peacock with the use of the word like. In the third stanza, white as a feather and white as a cloud. इथे सुद्धा simile figure of speech आहे. The whiteness of funeral shroud has been directly compared to a white feather and white cloud with the use of the word as. Next figure of speech आहे imagery. Imagery म्हणजे प्रतिमा. Imagery means to use figurative language to represent objects, actions and ideas. म्हणजे वस्तू, कृती आणि कल्पना रिप्रेझेंट करण्यासाठी हा इमेजरी अलंकार वापरला जातो. युजली इट इज थॉट दॅट इमेजरी मेक्स यूज ऑफ पर्टिक्युलर वर्ड्स दॅट क्रिएट व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ आयडियाज इन अवर माइंड. द वर्ड इमेजरी इज असोसिएटेड विथ मेंटल पिक्चर्स. फॉर एक्झाम्पल, इन द फर्स्ट स्टांझा, ब्लू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाईल्ड we view the ropes of a newborn child. इथे imagery हा figure of speech आहे. The word blue stands for joy and happiness. The word halcyon stands for creation. Next stanza मध्ये, like the plumes of a peacock, purple and green, we view the marriage veils of a queen. इथे सुद्धा imagery figure of speech आहे. The words the plumes of a peacock and purple and green are visual images. In the third stanza, white as a feather and white as a cloud, we view a dead man's funeral shroud. इथे सुद्धा imagery figure of speech आहे. The words white feathers and white clouds are visual images. Third figure of speech आहे metaphor. मेटाफरची डेफिनेशन आपण याच्या अगोदरच पाहिलेली आहे. याचे एक्झाम्पल्स पाहूया. We were swimming at break of day. First line of the poem. The start of a new day means break of a day. First stanza मधली पहिली line. We were swimming at break of day. The start of a new day means break of day. The start of a new day has been indirectly compared to the start of a new life. Second stanza मध्ये, we were swimming at fall of night. The beginning of night or dusk म्हणजे fall of night has been indirectly compared to the beginning of youth. तिसरं उदाहरण आहे थर्ड स्टांझा मधलं. What do you view in the moonlight chill? The cold night म्हणजेच midnight chill has been indirectly compared to the end of life means death. म्हणून इथे तिन्ही उदाहरणामध्ये मेटाफर फिगर ऑफ स्पीच आहे. लास्ट फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन. पहिल्या स्टांझामध्ये वी वर स्विमिंग ॲट ब्रेक ऑफ डे. द साऊंड ऑफ द लेटर डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. सेकंड एक्झाम्पल, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. सेकंड लाईन ऑफ द पोएम. द साऊंड ऑफ द लेटर डब्ल्यू अँड जी हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. थर्ड एक्झाम्पल, याच स्टांझामधलं, वी व्ह्यू द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. पुन्हा इथे आपण पाहतोय डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड म्हणून इथे सुद्धा ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट स्टांझा, वी वर स्विमिंग ॲट फॉल ऑफ नाईट. इथे सुद्धा डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड. नेक्स्ट लाईन, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. इथे सुद्धा डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड म्हणून इथे सुद्धा ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, like the plumes of a peacock, purple and green. The sound of the letter P
हॅज बीन रिपीटेड म्हणून ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, त्याच लाईनमधली लास्ट लाईन, वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. इथे सुद्धा काय झालेलं आहे, डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड म्हणून इथे सुद्धा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे, ॲलिट्रेशन. लास्ट स्टांजा, वीवर्स विविंग सॉलेम अँड स्टील. द साऊंड एस अँड डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड हियर म्हणून इथे सुद्धा ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट लाईन, व्हाय डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. इथे सुद्धा डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड, ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट, व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. इथे सुद्धा डब्ल्यू रिपीट झालेला आहे. आणि लास्ट लाईन, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनेरल श्राउड. इथे सुद्धा डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड. तिन्ही स्टांजामध्ये ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच रिपीट झालेलं आहे. ॲक्टिव्हिटी 4मधली सेकंड ॲक्टिव्हिटी, द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाइंड राईम स्कीम्स इन द सेकंड अँड थर्ड स्टांजाज. आता इथे फर्स्ट स्टांजामध्ये डे गे वाईल्ड चाइल्ड, इथे AABB ही राईम स्कीम आहे. आपण जर पूर्ण पोएममधली जर घेतली तर नेक्स्ट स्टांजामध्ये नाईट ब्राईट CC, ग्रीन क्वीन DD. तसंच पुढे गेलं तर थर्ड स्टांजामध्ये स्टील चील रायमिंग वर्ड्स जे आहेत ते EE आणि क्लाउड श्राउड FF. पण परीक्षेमध्ये जर नुसता सेकंड स्टांजा झाला तर आपल्याला तिथे AA नाईट ब्राईट AA, ग्रीन क्वीन BB अशी सुद्धा राईम स्कीम लिहिता येईल. थर्ड स्टांजामध्ये सुद्धा सेम स्टील चील, जिथे आपण EE म्हटलं आहे, तिन्ही स्टांजा एकत्र घेतल्यानंतर आपली राईम स्कीम आली AABB CC DD EE FF. पण नुसता थर्ड स्टांजा विचारला तर आपल्याला तिथे सुद्धा राईम स्कीम लिहिताना स्टील आणि चिलला AA राईम स्कीम देता येईल, क्लाउड श्राउडला BB देता येईल. ॲक्टिव्हिटी 5मधील सर्व प्रश्नांची चर्चा पोएम शिकवताना केलेली आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. थँक्यू.